व्यासपीठावरील या परिसंवादातले सर्व सहयोगी वक्ते, विशेषतः श्रीधर लोणी, उमाते कुलकर्णी, विदिशा मंचच्या क्षेमकल्याणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, भैरप्पांचं खरं म्हणजे जे साहित्यिक कर्तृत्व आहे ते कन्नडमध्ये आहे. असं असतानासुद्धा मराठीमध्ये त्यांच्या निधनानंतर ज्या प्रकारची दखल घेतली त्यांच्याविषयी लेख आले, त्यांच्याविषयी अनेक वर्तमानपत्रामध्ये अग्रलेख आले. त्यातलं मोठं श्रेय उमाताईंना जातच, कारण त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांचा मराठीमध्ये अनुवाद केला आणि त्या अनुवादाला एका महाराष्ट्रातल्या विचारी प्रगल्भ अशा प्रकारचा एक वाचक वर्ग त्या सगळ्या यांना लाभला. त्याचं एक मोठं श्रेय त्यांना आहे. आणि त्याचबरोबर भैरप्पांच्या साहित्यातली जी प्रगल्भता आहे, विचार प्रवणता आहे, आणि एका कादंबरीच्या माध्यमातून जीवनाचा, विविध क्षेत्रातील जीवनाचा पट उलगडण्याची त्यांची जी क्षमता आहे, त्यातून त्यांनी जे एक वाचकांच्या मनामध्ये एक स्थान निर्माण केलं, त्यामुळे ही सगळी दखल मराठीमध्ये सुद्धा घेतली गेली. खरं म्हणजे आपण साहित्य कशा करता वाचतो किंवा साहित्याचा अनुभव कशा करता घेतो, वाचनानुभव कशा करता घेतो, तर ते साहित्य आपलं जीवन समृद्ध करत असतं. आपल्या जीवनाच्या आकलनामध्ये सौंदर्य, सखोलता, प्रगल्भता, संवेदनशीलता अशा अनेक गोष्टी या साहित्याच्या माध्यमातून आपल्याला येत असतात. विविध प्रकारचं साहित्य हे विविध प्रकारच्या अशा प्रकारच्या संवेदनशीलता, सखोलता, या जीवनाचं सौंदर्य याचा अनुभव देत असतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर भैरप्पांचं वैशिष्ट्य काय आहे? भैरप्पांच्या ज्या मुलाखती घेतल्या गेल्या, त्यांनी जे त्यांच्या विचारामधनं किंवा याच्यामधनं मांडलं, तर एका अर्थानं भैरप्पा हे तत्त्वज्ञ साहित्यिक होते असं म्हणायला पाहिजे. पण त्यांच्या तत्त्वज्ञानामुळे त्यांच्या प्रत्येक साहित्यामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारच्या तत्त्वज्ञानाचा एक आविष्कार झालेला आहे. पण त्या तत्त्वज्ञानाच्या आविष्कारामुळे त्या कुठल्याही साहित्यकृतीचं जे मूल्य आहे, साहित्य मूल्य आहे, ते यत्किंचितही उणावलेलं नाही आहे. या दोन्हीचा जो त्यांना एक सांधा घालता आला आणि त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या साहित्यामध्ये, सगळ्या कादंबऱ्यांच्यामध्ये एक विशालता आणि एक सखोलता जी आपल्याला वाचकाला किंवा याला अनुभवला येते. आणि त्याच्यामुळे एका वेगळ्या प्रकारच्या अनुभव विश्वामध्ये किंवा याच्यामध्ये ती कादंबरी त्यांची घेऊन जाते. मुळात साहित्यामध्ये कादंबरी हा जो हे आहे, साहित्य प्रकार आहे, हा खूप अवघड साहित्य प्रकार आहे. कोणत्याही साहित्य प्रकाराची एकमेकाशी तुलना करू नये, कारण एखादी छोटी कवितासुद्धा, 4 ओळीची 8 ओळीची कवितासुद्धा मोठ्या एक जीवनाचं तत्त्वज्ञान सांगून जाते. जसं बहिणाबाईंची आहे की ह्याच्यातनी की आधी हाताला चटके मग मिळते भाकर, या 2 ओळीमध्ये त्यांनी संबंध जीवनाचं तत्त्वज्ञान मांडलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जेवढीच आपण चर्चा करावी तेवढी कमी आहे. तसंच एखाद्या लघुनिबंधामध्ये किंवा एखाद्या लघुकथेमध्ये किंवा याच्यामध्ये सुद्धा एक मोठ्या प्रकारचं वैश्विक अनुभव देण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं. असं असतानासुद्धा कादंबरी हा एक खूप मोठ्या साहित्यातला अवघड साहित्य प्रकार मानला जातो. कारण त्याच्या पटामध्ये असंख्य प्रकारची व्यक्तिमत्व येत असतात, असंख्य प्रकारचे अनुभव येत असतात. आणि एका यशस्वी कादंबरीमध्ये किंवा याच्यामध्ये अशा प्रकारचे सर्व अनुभव येत असताना, त्या अनुभवाची समृद्धी होत असताना, त्यांच्यामध्ये कुठेही त्याची गुंतागुंत न म्हणता त्याचा एक पट निर्माण करणं, हा एक मोठी एक साहित्यकाराची किंवा ह्याच्यातली भूमिका. आणि त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे उत्तम कादंबरी ही खूप कमी बघायला मिळते. आणि यांनी भैरप्पाने तरी एकापाठोपाठ एक वेगवेगळ्या विषयावरच्या अशा प्रकारच्या कादंबऱ्या आपल्यासमोर ठेवल्या. हे भैरप्पांचं वैशिष्ट्य आहे. मी जसं म्हटलं की भैरप्पांचा जो पिंड आहे हा बेसिकली मूलतः एक तत्त्वज्ञानाचा पिंड आहे. जीवन काय आहे, हे जीवन कशाकरता जगायचं आहे, जीवनामध्ये विचार, विकार, सौंदर्य यांचे जे परस्पर संबंधाचं नातं काय आहे, आणि या नात्यातून वेगवेगळ्या क्षेत्रामधली जे गुंतागुंत कशा प्रकारची निर्माण होत असते, याचा जो पट एक भैरप्पा मांडतात आणि त्या पटाच्या निमित्तानं त्या जीवनाचे सर्व पैलू आपल्यासमोर आणून ठेवतात, हे खऱ्या अर्थानं आपल्याला अत्यंत चकित करणारी किंवा हे करणारी गोष्ट आहे.
त्याच्यासंबंधी अधिक याच्यामध्ये वक्ते बोलणार असल्यामुळे मी त्यांच्या अधिक साहित्याच्या याच्यामध्ये जाणार नाही, पण एक 2-3 ज्या मला भावलेल्या त्याच्यातल्या ज्या कादंबऱ्या किंवा हे वगैरे आहेत. आपण साधी त्याच्यातली एक मंद्र ही कादंबरी घेतली तर एखाद्या सौंदर्य आणि मानवी विकार याच्यामध्ये या दोन्हीच्या संघर्षामध्ये एखाद्या कलाकाराचं जे जीवन आहे, ह्या कला विश्वाचं जे संबंध जीवन आहे, हे कशा प्रकारचं नाट्यपूर्णात निर्माण करतं. आता त्याला सौंदर्याचा शोध म्हणायचं की त्यातून निर्माण होणारी शोकांतिका म्हणायची, अशा प्रकारचं कोणते लेबल आपण त्याला लावू शकत नाही त्याच्या ह्याच्यामध्ये. आणि या सौंदर्याच्या शोधामध्ये येणारी जे अपरिहार्यता आहे, म्हणजे विकारांची अपरिहार्यता आहे, हे तुम्ही टाळू शकत नाही. अटळता एक त्याच्यामध्ये जी आलेली किंवा केलेली असते. आणि त्या सगळ्या एका कलाक्षेत्राचा, त्या कलाक्षेत्रातील सौंदर्यांचा, त्यातल्या विकारांच्या खेळाचा, त्या सौंदर्यामध्ये कलात्मकतेमध्ये परिपूर्णता आणण्याच्या हव्यासाचा, या सगळ्याचा गोप जो या मंद्र या कादंबरीमध्ये भैरप्पांनी जो मांडलेला आहे, ते बघितलं तर एका अर्थानं ते कलाक्षेत्रातलं महाभारत आहे असं आपलं म्हणायला लागतं. आणि त्याच्यामध्ये काय नाही, त्याच्यातली जी प्रसिद्धी आहे, त्याच्यातलं कमर्शियल व्यावसायिकता आहे, त्याच्यातले मनांचे असलेले खेळ आहेत, त्या खेळातनं निर्माण झालेले डावपेच आहेत, डावपेचातनं निर्माण झालेले प्रसंग आहेत, त्याच्यातनं आलेल्या शोकांतिका आहेत, त्याच्यातनं आलेले आनंदाचे आणि ह्याचे प्रसंग आहेत. हे सगळं प्रसंग या मंद्र या कादंबरीतनं त्यांनी उलगडून किंवा याच्यातनं ठेवलेले किंवा केलेले आहे. आता ती कादंबरी वाचत असताना किंवा हे वाचत असताना एक सहज मनामध्ये किंवा याच्यामध्ये जसं निर्माण झाला, कारण आपल्याला दिसणारं जे मानवी जीवन आहे, हे जसं पाण्यातला बर्फाचा खडा असतो, तो 1 अष्टमांश दिसतो आणि 7 अष्टमांश हा पाण्याच्या खाली असतो, तो आपल्याला दिसत नाही. उत्तम साहित्याचं वैशिष्ट्य असं आहे की जीवनातला दिसणारा दृश्य 1 अष्टमांश जो आपल्यासमोर जो जीवन आहे, त्याच्यामागं जो 7 अष्टमांश चाललेला जो मनाचा, संस्कृतीचा किंवा मनोभावनांचा, विकार विचारांच्या संघर्षाचा, सौंदर्याच्या भावनांचा, अशा वेगवेगळ्या प्रकारचा जो खेळ आहे, हा खेळ वाचकांच्या समोर आणून देणं आणि जीवनाची डेप्थ किती आहे, सखोलता किती आहे, या सखोलतेचं अनुभवाचं दर्शन घडवणं, हे खरं म्हणजे साहित्याचं किंवा याच्यातलं काम असतं. आणि त्यांनी ही एक जरी कादंबरी घेतली तरी त्या एका कादंबरीमध्ये त्यांनी एका अर्थानं त्यांनी इंद्रधनुष्य या सगळ्या क्षेत्रामधलं किंवा याच्यामधलं आपल्याला प्रकट किंवा वगैरे केलेलं आहे. एक थोडं उदाहरण घेतलं तर खरं म्हणजे कंपॅरिझन किंवा तुलना करू नये, पण अत्रेंचं जीवन अशाच प्रकारचं जीवन होतं आणि त्याच्यावर कॅलेडोस्कोप ही कादंबरी किंवा वगैरे आहे. ती कादंबरी आणि भैरप्पांची जर कादंबरी आपण या दोन्ही कादंबऱ्या जर बघितल्या तर याच्यामध्ये असलेली सखोलता आणि हा जो त्याच्यातले उलगडलेले किंवा हे केलेले जे पदर किंवा हे वगैरे आहेत, त्याच्यातनं आपण एक विलक्षण चकित होऊन या सगळ्याकडे बघायला लागतो. आणि एक रसिक म्हणून कलेकडे बघितलेलं आपलं दृश्य आणि त्याच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये गेल्यानंतर असणारं जे सगळं जे नाट्य किंवा हे वगैरे आहे, या दोन्हीमधलं किंवा याच्यामधलं आपण स्थिमित होऊन जातो, असा तऱ्हेचं उदाहरण आहे. दुसरं एक उदाहरण जर सांगायचं असेल तर आपल्या सगळ्यांना प्रसिद्ध उदाहरण आहे की आता समजा सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी एकाच वेळी दोघं बॅट्समनला आले, दोघं एकाच क्षमतेनं खेळणारे खेळाडू होते. कदाचित त्यावेळी पहिल्यांदा एकाच शाळेतनं खेळणारे होते, पण एकाची एकाची यशोगाथा झाली आणि दुसऱ्याच्या अपयशाची गाथा झाली. हे आपल्याला दिसणारं दृश्य स्टॅटिस्टिक्समधनं किंवा याच्यामधनं असं आलं. माझ्या मनामध्ये आलं की भैरप्पांच्यासारख्या साहित्य ह्याच्या हातामध्ये जर अशा प्रकारचा एखादा प्लॉट गेला असता तर त्याच्यातले किती प्रकारचे पदर त्यांनी आपल्यासमोर, म्हणजे त्यातला क्रिकेटचा पदर, त्याच्यातला संस्कृतीचा पदर, त्याच्यातला मनोव्यापारांचा पदर, त्याच्यातला व्यवहाराचा पदर, म्हणजे किती पद्धतीनं त्यांनी ह्याच्यातलं जर नाट्य आपल्यासमोर त्यांनी आणून दाखवलं असतं, असा जर साधारण आपण विचार जरी केला तरी आपण म्हणजे एखादा साहित्यिक हा जीवनाच्या आकलनाच्या किती खोलवर आपल्याला जाऊन नेऊ शकतो, भिडवू शकतो आणि त्यातून एका वेगळ्या प्रकारचं दर्शन आपल्याला घडवू शकतं, याचं एक आपल्याला त्याचं एक दर्शन किंवा हे वगैरे होऊ शकतं. दुसरी त्यांची जी पर्व कादंबरी आहे, आपण महाभारत सगळ्यांनी वाचलेलं आहे, पण त्या महाभारताची कथा वाचत असताना आपण त्याच्यामध्ये एक चकित होऊन त्याच्याकडे एका दैवी दृष्टीने किंवा याच्याकडनं त्याच्यातनं बघत असतो. पण मानवी दृष्टीने एकदा महाभारतासारखा प्रचंड मोठा पट असलेल्या याच्याकडे बघून
म्हणजे एका बाजूला आपण श्रीकृष्णाचं एक दैवताचं रूप एका बाजूला बघत असतो आणि दुसऱ्या बाजूला जे भैरप्पांनी उभं केलेलं आहे की तो एक असा नेता आहे की व्यक्तींचे मनोव्यापार समजून घेऊन त्या मनोव्यापारांचा आपल्या दृष्टीसमोर उद्दिष्टातनं उपयोग कसा करायचा किंवा कसं करायचा याच्यावर त्यांनी एक तज्ज्ञता जी श्रीकृष्णांनी मिळवलेली आहे. आणि त्यामुळे मग हा श्रीकृष्ण हा आपल्याला अधिक जवळचा मानवी आणि आपण त्याच्यामध्ये आपल्याही भावभावना आणि वगैरे पण शोधायला किंवा हे करायला लागतो. हे भैरप्पांचं आपल्याला वैशिष्ट्य किंवा हे वगैरे अशा प्रकारचं म्हणावं लागेल. त्यांची आवरणी कादंबरी एखाद्या सांस्कृतिक आक्रमणाचे पैलू किती असतात, कसे असतात आणि ते जीवनाला किती मार्गाने स्पर्श करत असतात हे त्या कादंबरीमध्ये किंवा याच्यामध्ये दाखवलेलं. ही काही उदाहरणं झाली. अधिक त्याच्यातल्या साहित्यकृतींच्या संदर्भात बाकीचे वक्ते बोलतील. पण आणि अशासारख्या कितीतरी असंख्य म्हणजे की जणू काही हे भैरप्पा पात्रांच्या मनामध्ये शिरतात आणि त्यांचा स्वतःचा त्यांनी त्यांचा याचा विचाराचा नंतर त्यांचा याचा अनुभव त्यांनी स्वतः घेतलेला आहे. इतक्या जिवंतपणे त्या पात्रांचा ते हे त्यांच्या कादंबरीमध्ये ते प्रकटीकरण होत असतं. आणि त्यातलं प्रत्येक पात्र जे आहे, कुठलंही पात्र असं नाही आहे की तुम्हाला असं प्राथमिक पातळीला किंवा प्रायमरी पातळीवर त्यांनी घेऊन सोडून दिलेलं आहे असं त्याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही. स्त्री असो, पुरुष असो, आपण म्हणत असताना खलनायक असो, नायक असो, छोटी मोठी सगळ्या पात्रांच्या मध्ये किंवा याच्यामध्ये भैरप्पाने त्यांच्या मानसशास्त्री याच्या दृष्टीनं त्याने एक प्रवेश केलेला असतो. त्याला आतून त्या पात्राला पारखलेलं असतं आणि त्याचं जे बाह्य वागणं आणि त्याच्या अंतर्मनामध्ये चाललेले खेळ या दोन्हीचा मिळून त्याने एक सुरेख पट त्याच्यामध्ये मांडलेला असतो. आणि हा सगळा जो पट आहे हा सगळा एका व्यवस्थितपणे कादंबरीच्या स्वरूपामध्ये, म्हणजे त्यातलं कुठलंही पात्र हे उसणं येत नाही. ते प्रत्येक कादंबरीचा एक अविभाज्य भाग म्हणून किंवा एका अर्थानं ऑर्गॅनिक भाग म्हणून आलेलं किंवा हे केलेलं असतं. आणि अशा प्रकारचा जो कसदार साहित्याचा किंवा याच्यातला हे आहे. आणि हे सगळं करत असताना किंवा हे करत असताना त्यांची या संस्कृतीतली मुळं ही अत्यंत घट्ट असलेली मुळं आहेत. आणि त्याच्यामुळे एका अर्थानं ह्या संस्कृतीचं एक म्हणजे त्यांची सगळी पात्र या संस्कृतीचे वेगवेगळे पैलू त्याच्या विचार विकारा सौंदर्यासह आपल्यासमोर येऊन प्रकट करत असतात असं आपल्याला सगळं बघायला किंवा करायला मिळतं. म्हणून यावेळी हा विषय झाला किंवा या निमित्तानं मागं आपण विवेकच्या वतीनं त्यांचा इथे याचाही कार्यक्रम केला होता मुलाखतींचा. मला वाटतं यांनी सुधातांनीच त्यांची मुलाखत घेतली होती. पण या निमित्तानं त्यांच्या साहित्यावर एक विचारमंथन होणं आवश्यक आहे, वेगवेगळ्या भूमिकेतनं एक विचारमंथन होणं आवश्यक आहे असं एक वाटलं आणि त्यानिमित्तानं हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, सहभागी झालात याबद्दल वक्त्यांनाही आणि आपल्या सर्वांनाही विवेकच्या वतीने मी धन्यवाद देतो आणि माझा